चला आज मस्त ताजं आणि झणझणीत असं जिताडा मच्छीचं कालवण बनवूया। तुम्ही बघू शकता ही किती ताजी आहे ती। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। तर अजिबात वेळ न घालवता आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूया। बघा, आज बाजारातून मस्त अशी ताजी जिताडा मच्छी मिळालेली आहे। सर्वात अगोदर आपण ही मच्छी व्यवस्थित कट करून पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया। आता इथे आपली मच्छी स्वच्छ कट करून आणि धुवून सुद्धा तयार आहे। चला आता कालवणासाठी आपण सुका मसाला तयार करून घेऊया। खलबत्त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, तुमच्या तिखटच्या आवडीनुसार 2 ते 3 हिरव्या मिरच्या, ताजी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मस्त ठेचून घेऊया। खलबत्त्यात वाटलेल्या मसाल्याची या कालवणाला खूप भारी चव येते। आता हे खलबत्त्यामधलं वाटण आपलं तयार झालं की लगेच गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घालून तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण केलेलं ताजं वाटण या तेलात टाकून मस्त असं परतून घ्यायचं। वाटण चांगलं परतल्यावर यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा। टोमॅटो छान असा परतून झाला की यामध्ये थोडी हळद आणि आपला घरगुती आगरी मसाला टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्याला बाजूने छान तेल सुटेपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटलं की आपण स्वच्छ केलेली जिताडा मच्छी यामध्ये टाकूया। मच्छी नाजूक असते त्यामुळे अलगद हाताने ती मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आता ह्यामध्ये आपण घालूया आगळ म्हणजे कोकम पाणी। तुम्हाला जर चिंचेचा कोळ आवडत असेल तर तो घातला तरी चालेल आणि गरजेनुसार थोडं पाणी घालूया। व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस मध्यम ठेवून 10 ते 15 मिनिटं हे मस्त असं उकळून घेऊया। 10 मिनिटांनंतर ह्याच्यावरचं झाकण काढून आपल्याला पुन्हा हे चिमट्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या मच्छीचं कालवण मस्त असं तयार होत आहे। तर मंडळी, मस्त ताजं आणि झणझणीत असं जिताडा मच्छीचं आपलं कालवण तयार आहे। गरमागरम भातासोबत हे कालवण एकच नंबर लागते। मग कधी करता ही रेसिपी ट्राय? नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला एक छानशी कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, अशाच गावरान आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशा एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।